हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना। बघा, श्रावण महिना चालू आहे। श्रावण इतका पवित्र महिना आहे की या महिन्यात तुम्ही भगवान महादेवांकडनं, भगवान शिव पार्वतीकडनं जे बी तुम्ही मागायची इच्छा व्यक्त करत आहात तर ती नक्कीच पूर्ण होते। असा हा पावन श्रावण महिना चालू आहे आणि हा तिसरा सोमवार पडलेला आहे। तिसऱ्या सोमवारी तुम्ही शिव भगवानांना 1.25 मूठ मूंग अर्पण करायचे आहेत। आता हे मूंग का अर्पण करावे, तर आपल्या मागे जे काही संकट आहे, दारिद्र्य आहे, ते नाहीसं होऊन भगवान शिवांची कृपा आपल्यावर सतत आयुष्यभरासाठी असू द्यावी म्हणून आपण भगवान शिवांना 1.25 मूठ हे मूंग अर्पण करायचे आहे। आता 1.25 मूठ म्हटलं म्हणजे कसं, तर 1 मूठ भरायची आहे, ती अर्पण केल्यानंतर दुसरी मूठ घ्यायची आहे, ती आपल्याला त्याच्यातून थोडेसे दाणे खाली ओतून घ्यायचे आहे। म्हणजे ओंजळीत मुठीत हे आपल्या पूर्ण दाणे नसावेत, पूर्ण मूठ भरून, तर हे सपाट मूठ असावी, याला म्हणतात 1.25 मूठ। म्हणजे 1 मूठ आणि थोडीशी सपाट मूठ ही आपण भगवान शिवांना अर्पण करायची आहे। बघा, मूंग अर्पण केल्याने आपल्या मागचं दारिद्र्य, संकट सगळं म्हणजे नाहीसं होतं। अगदी तुम्ही मनाने अर्पण करा। आता हे मूंग अर्पण करण्याच्या आधी तुम्ही भगवान शिवाला आधी सर्वप्रथम पाणी अर्पण करा। पाणी अर्पण केल्यामुळे काय होतं, जे ऊर्जा उत्पन्न होते ना भगवान शिवांमधून, ती शांत होऊन जाते। जे स्फटिक ते छोटे छोटे किरणे निघतात ना उष्णतेचे, उष्ण ते शांत होऊन जातात। म्हणून आधी तुम्ही भगवान शिवांना पाणी अर्पण करा। त्यानंतर तुम्ही भगवान शिवांवर दही टाका। दही टाकल्यामुळे आंबटतेने आपली निगेटिव्हिटी भगवान शिव हे आपल्या हातातून शोषून घेतात। त्यानंतर तुम्ही मध लावा। मध लावल्याने काय होतं माहिती का, मध लावल्यामुळे आपल्या हातांच्या घर्षणाने भगवान शिव आपल्या एकत्रित होतात। म्हणजे भगवान शिव आणि आपल्या हातांची ऊर्जा ही एकत्र निर्माण होते। त्यानंतर तुम्ही तूप लावा आणि तुपानंतर तुम्ही बेल अर्पण करा आणि बेल अर्पण केल्याने तुम्ही 1.25 मूठ मूंग हे भगवान शिवांना अर्पण करा। यामुळे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात। आता याच्या पुढचा सोमवार जो येणार आहे तो 4था सोमवार आहे, म्हणजे श्रावण महिन्यातला 4था सोमवार। या दिवशी शिवमूठ आहे ती आहे जव। 4थ्या सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा तुम्ही घरातल्या शिवलिंगावर, नाहीतर बाहेर एखाद्या मंदिरात गेल्यानंतर जे शिवलिंग असतं मंदिरातलं महादेवांचं, त्या शिवलिंगेवर आधी पाणी, तुम्ही कुठे का जात असणार नाही पण पाणी हे नक्कीच न्यायचं। पाणी अर्पण केल्याशिवाय पुढचं काहीच लागू होत नाही। त्यामुळे तुम्ही आधी पाणी टाकायचं आहे। पाणी नंतर जर तुम्हाला चंदन लावायचं असेल भगवान शिवांना, लाल चंदन असेल, सफेद चंदन असेल, ते लावायचं आहे। त्यानंतर तुम्ही थोडेसे औक्षण करण्यापूर्वी त्यांना थोडेसे तांदूळ टाकायचे आहे वरती। तांदूळ टाकल्यानंतर तुम्ही जे वरचं ते आपलं भगवान शिवांवरती जे पाणी धारा येतं ना, ते वरचं ते आपण काय म्हणतो त्याला, पाणी जिथून येतं, त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध टाकायचं आहे। दूध टाकल्यानंतर तुम्ही एक धतुरा अवश्य घेऊन जा। 4थ्या सोमवारी धतुराचं परिपूर्ण हे असतं, भगवान शिवांना धतुरा अतिशय प्रिय आहे। धतुरा जेव्हा तुम्ही चढवणार ना भगवान शिवांना, तेव्हा आपली मनातली जी इच्छा आहे ती तुम्ही भगवान शिवांना सांगा आणि त्या फळामार्फत भगवान शिव माझी इच्छा पूर्ण करा असे म्हणा। आणि ते धतुरा चढवल्यानंतर एखादं आपण ते म्हणतो ना खडीसाखर, मोठी खडीसाखर येते, जाड अशी मोठी खडीसाखर, ती तुम्ही अर्पण करा। बघा, तुम्हाला 1.25 महिन्यात तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होताना नक्की दिसतील। जेव्हा तुम्ही धतुरा फळ व फूल हे अर्पण करतात ना, तेव्हा भगवान शिवांना अतिशय मनाने त्यांना सांगा की हे परमेश्वरा, हे भोले बाबा, तू माझ्या ओंजळीत तू माझी इच्छा टाक, मी तुझ्याकडे ओंजळ पसरवते आहे आणि मी तुला जसं हे फळ चढवलं ना धतुऱ्याचं, तसं तू पण माझी एक ही इच्छा पूर्ण कर बाबा, माझ्या पाठीशी कायम उभा राहा। बघा, तुमची इच्छा ही महिन्यातच पूर्ण होणार आहे। म्हणून म्हणते 4थ्या सोमवारी तुम्ही शिवमूठ जव वहा आणि एक धतुऱ्याचं फळ फूल हे वहा। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच नवनवीन
आणि गमतीदार छान असे माहिती वाटणारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.